नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही मागील जो भागाचा जो नेक्स्ट पार्ट आपण म्हणजे तिसरा जो पार्ट आहे तो आपण घेऊन येत आहे. व्यवस्थापन समिती आणि त्याचे जे कार्यकारी समिती आहे, त्यांचे कार्य आहे, त्यांचे अधिकार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आपण या व्हिडिओमध्ये काही जे पॉईंट्स देण्यात आलेले, जसे आता व्यवस्थापन समितीचे कार्य हे 10 पॉईंट्स देण्यात आलेले आहे आणि त्यानंतर जे काही जे जबाबदारी देण्यात आले आहे त्याबाबत एक महत्त्वाच्या ट्रिक्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी घेऊन येत आहे. तर तुम्ही जर या व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुमच्या या लक्षात राहतील. म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ जर पूर्ण पाहिला तर तुमच्या हे ट्रिक्स वगैरे खूप बऱ्यापैकी होतील आणि तुम्ही एक्झाम्समध्ये म्हणजे चांगल्या प्रकारे लिहू शकता. तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. व्यवस्थापन समिती किंवा कार्यकारी समिती. मागील ज्या व्हिडिओपासून स्किप केलं होतं त्यापासून आम्ही सुरुवात करत आहे. तुम्ही जर या आधीचा जर व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतरच हा व्हिडिओ बघा. मॅनेजिंग कमिटी म्हणजेच बोर्ड ऑफ डायरेक्टर. बोर्ड ऑफ डायरेक्टर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की अशा प्रकारचा एक डेस्क असतो. डेस्क बाजूला अशा प्रकारचे व्यक्ती एकमेकांचे मत आत्मत असतात. दरवर्षी अधिमंडळाची वार्षिक सभा म्हणजे हे प्रकारची एक सर्वोच्च सभा असतात. या बोर्ड मीटिंगमध्ये जे व्यक्ती असतात ते खूप पॉवरफुल असतात. त्यानुसार व्यवस्थापन समितीचे जे दैनंदिन व्यवहार पाहण्याचे व निर्णय घेण्याचे जे अधिकार असतात ते या बोर्ड मीटिंगला असतात. जर जवळपास संपूर्ण जर सभासदाचा विचार केला म्हणजे समजा जर एखादी संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये जेवढे पण सभासद असतात त्या संस्थेचे मालक असतात. त्यामुळे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी संपूर्ण जे सभासद असतात, मेंबर्स असतात त्यांच्यावर असतात. परंतु सर्व सभासद हे दैनंदिन व्यवहारामध्ये भाग घेऊ शकत नाही, कारण सदस्यांची संख्या जास्त असते. तसेच सभासदांमध्ये जे बदल होतात किंवा समजा जर एखादा सभासद दुसऱ्या राज्यात असेल किंवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये असेल तर तो त्यामध्ये सहभागी होऊ शकत नाही. मग ते सहभागी होऊ शकत नाही म्हणजे ते सहभागी त्या संस्थेवाले जे कार्यकारी समिती असतात त्या समितीचा ते भाग नसतात. आता एक्झाम्पल देतो तुम्हाला की समजा एखादी कंपनी आहे. आता एखादी मोठी कंपनी, एखादी समजा आपण जिओ कंपनी किंवा रिलायन्स कंपनी बघूया. रिलायन्स कंपनीचे जे शेअर्स असतात ते तुम्ही जिथे आहे तिथे तुम्हाला भेटतात. ज्यावेळेस तुम्ही त्याचे शेअर्स खरेदी करतात तर त्यावेळेस तुम्ही त्यावेळेला कंपनीचे काय असतात, शेअर होल्डर होतात. शेअर होल्डर म्हणजेच त्या कंपनीचा एक प्रकारचा मालक असतो. परंतु तो त्यावेळेला त्या जे कंपनी आहे त्यामध्ये सहभागी नसल्यामुळे तो अकार्यकारी सभासद असतो. तो कार्यकारी सभासद नसतो. क्रियाशील सभासद मी तुम्हाला आधीच डेफिनेशन त्याची समजून सांगितलेली आहे, त्यामुळे मी पुन्हा ते समजून सांगत नाही. तर तो अकार्यकारी सभासद असतो. तो त्या सभेमध्ये भाग घेत नाही, परंतु तो मेंबर असतो. तो त्या कंपनीचा शेअर होल्डर असतो, म्हणजेच तो त्या कंपनीचा मालक असतो. तर सेम तसंच संस्थेचं असते. संस्थेमध्ये असलेले जे मेंबर्स आहेत ते सर्व जे मेंबर आहेत ते त्या संस्थेचे मालक असतात. परंतु ते काही वेळा भाग घेऊ शकत नाही किंवा त्यांचं स्थान वेगळं असतं. वास्तव जे असते ते सुद्धा वेगवेगळे असते. पुढे संचालक मंडळाची व्याख्या दिलेली आहे, ती व्याख्या सुद्धा पाहून घेऊया. की ज्या समितीकडे संस्थेचे जे कारभाराचे व्यवस्थापन सोपवले जाते, म्हणजे त्या संपूर्ण, आता समजा एक संस्था आहे, त्या संस्थेचे संपूर्ण जर कारभाराचे मॅनेजमेंट म्हणजेच व्यवस्थापन सोपवले जाते, ती सोपवली जाते त्याला काय म्हणतात, संचालक मंडळ किंवा समितीची व्यवस्थापन समिती. आधीच्या व्हिडिओमध्ये मी आधीच सांगितलेलं आहे की महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 अंतर्गत नियम 1961 मध्ये जे काही तरतुदी देण्यात आलेल्या आहेत त्या तरतुदीमध्ये व्यवस्थापन समितीला व्यवस्थापनाचे जे अधिकार आहे ते या सभेकडून प्राप्त झालेले आहे. सहकारी संस्थेचे व्यवस्थापन हे त्या व्यवस्थापन समितीकडे सोपवले गेलेले आहे. म्हणजे जे बोर्ड ऑफ डायरेक्टरची जी मीटिंग आहे त्याला पूर्ण म्हणजे जे आता समजा संस्था आहे त्या संस्थेतलं संपूर्ण कारभार हे ते बोर्ड ऑफ मध्ये असलेले जे सभासद असतात, मुख्य सभासद, तर त्यांच्यावर म्हणजे पूर्ण अधिकार त्यांच्या अंडरमध्ये असतात. त्यानंतर एक म्हणजे व्यवस्थापन समितीची रचना दिलेली आहे. व्यवस्थापन समितीची रचना हे विषम संख्येमध्ये देण्यात आलेली आहे. व्यवस्थापन समितीत सदस्य संख्या ही जास्तीत जास्त 21 पर्यंत असावी. म्हणजे 21च्या कमी सुद्धा असू शकते, परंतु ती कशा पद्धतीने असली पाहिजे, विषम संख्या म्हणजे कशी, समजा आता 11, 13, 15, 17 अशा प्रकारची असली पाहिजे. परंतु जर मॅक्झिमम जर त्याची समजा लिमिटेशन सांगितली तर ते 21 आहे. त्यामध्ये 2 महिला असल्या पाहिजे. म्हणजे आता तुम्हाला पॉईंटनुसार तुम्हाला लक्षात ठेवण्याचं खूप म्हणजे पॉईंटनुसार तुम्ही लक्षात ठेवू शकता. जसे आता मॅक्झिमम 21 असायला पाहिजे आणि त्या 21 पैकी जवळपास 2 ह्या महिला असल्याच पाहिजे. म्हणजे एक
त्याची एक लिमिट हे दिलेली आहे की म्हणजे कायदा असल्यासारखा आहे की 2 महिला असल्याच पाहिजे. निबंधकास समिती सदस्याची संख्या ठरवण्याचा अधिकार असतो. म्हणजे जे तुम्हाला आधीच मी सांगितलं, जे बोर्ड मीटिंगमधले जे व्यक्ती असतात ते निबंधक असतात आणि त्यांना समितीची जे सदस्य संख्या आहे ते ठरवण्याचे अधिकार असतात. निबंधक साधारणतः विशेष आदेश काढून त्याची प्रसिद्धी सरकार राजपत्रातनी सदस्य म्हणून संख्या म्हणून ठरवू शकतो. व्यवस्थापन समितीचे कार्य. व्यवस्थापन समितीच्या कार्यामध्ये जवळपास 10 पॉईंट दिलेले आहे. तुम्ही एक्झाममध्ये जर समजा व्यवस्थापन समितीच्या कार्याबाबत जर कोणताही प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही या पॉईंटनुसार देऊ शकता. तुमचे जर हे पॉईंट्स पाठ असले का त्यामधला जो डाटा आहे तुम्हाला जो आपोआप समजतील. त्यामधले जे आपण प्रत्येकी घेणारच आहोत, परंतु हे जे पॉईंट्स आहे हे ट्रिक्सनुसार आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया. आता सर्वप्रथम हे 10 पॉईंट दिलेले आहे. 10 पॉईंट आपण ॲझम करूया की आता यामध्ये एक पॉईंट आपण पाठ करण्याचा प्रयत्न करू. जसं आता म्हणजे एक ट्रिक्सनुसार जसं आता यामध्ये दिलेलं आहे, सेवकांच्या तक्रारीचे निवारण आणि सभासदांच्या तक्रारीचे निवारण. सेवकांच्या आणि सभासदांच्या तक्रारीचे निवारण आणि सभासदांचे हित संरक्षण करण्यासाठी सर्वसाधारण सभेचे आयोजन केले. म्हणजे सेवकांच्या आणि सभासदांच्या तक्रारीचे निवारण आणि सभासदांचे हित संरक्षणाचे रक्षण करण्यासाठी सर्वसाधारण सभेचे आयोजन केले. आणि या सभेचे आयोजन केल्यानंतर या आयोजनामध्ये सेवकांच्या आणि सभासदांच्या भागभांडवल आणि निधीमध्ये वाढ करण्यात आली. आणि निधीची वाढ केल्यानंतर त्या सर्व गोष्टीचे निवडणुकीचे आयोजन घेतले. आणि या निवडणुकीच्या आयोजनाची धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी म्हणजे या सर्व गोष्टीच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. आणि त्या नियुक्ती केल्यानंतर ते जे झालेले सभासदत्व आहे म्हणजे मेंबरशिप आहे त्यांना मान्यता देण्यात आली. ठीक आहे, लक्षात आल्या. पुन्हा एक वेळा आपण रिपीट करूया की सेवकांच्या आणि सभासदांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी किंवा सभासदांचे हितसंरक्षण करण्यासाठी एक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले. या सर्वसाधारण सभेच्या आयोजनामध्ये निधी आणि भागभांडवलाची वाढ करण्यात आली. आणि या वाढीमध्ये निवडणुकीचे आयोजन करण्यात आले. आणि निवडणुकीच्या आयोजनाचे धोरणात्मक अंमलबजावणी करण्यासाठी कार्यालयीन कर्मचाऱ्याची नियुक्ती आणि त्यानंतर त्यांची सभासदाची काय केली मान्यता देण्यात आली. तर ठीक आहे, हे तुमचे आता पॉईंट्स म्हणजे आता तुम्हाला हे सर्व ट्रिक्सनुसार तुमच्या लक्षातच राहील. मी हे समोर स्क्रीनवर एक केलेली आहे, तर तुम्ही त्याचा काय करा स्क्रीनशॉट मारा आणि ते जर तुम्ही ट्रिक्स पाठ केली तर तुमच्या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येतील. धोरणाची अंमलबजावणी. पहिला पॉईंट आहे धोरणाची अंमलबजावणी. धोरणाची अंमलबजावणी तुम्ही जर हा पॉईंट लक्षात ठेवला तर त्यामधला जो डाटा आहे तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा भरू शकता. कारण की जो पेपर तुमचा रीड करतो आणि चेक करतो तो त्याचा हे पॉईंट्स असणे खूप महत्त्वाचे आहे. त्यांना हा पॉईंट दिसले आणि तुम्ही मनाने सुद्धा लिहू शकता. धोरणाची अंमलबजावणी करणे म्हणजे एखादी संस्था असेल त्या संस्थेने दिलेले कार्य आहे ते कार्याचे संपूर्ण जे धोरणाची अंमलबजावणी करणे हे त्या मेंबरशिपचं काय असते, एक त्या व्यवस्थापन समितीचं एक कार्य असते. त्यानंतर पाहूया सभासदत्वाची मान्यता. सभासदत्वाची मान्यता म्हणजे मेंबरशिप जो आला, मी आधीच तुमच्या पहिल्या व्हिडिओमध्ये पूर्ण जी काही माहिती ते देण्यात आलेली आहे. मी फक्त शॉर्टमध्ये तुम्हाला यावेळेस सांगणार आहे की समजा जर एखादी संस्था आहे, त्या संस्थेमध्ये एखाद्या व्यक्तीने अर्ज केला असेल आणि त्या व्यक्तीला मेंबर्स बनायचे असेल त्या सभेचे, तर या सभेमध्ये काय केली जाते, एक प्रकारचे मीटिंग घेतली जाते आणि त्याला निर्णय घेतला जाते. आणि याची एक लिमिटेशन्स दिलेली आहे. सभासदत्वाचा निर्णय म्हणजे मेंबरशिपचा अर्ज आल्यानंतर त्या व्यक्तीने जे मेंबरशिपसाठी अर्ज केलेला आहे ते अर्ज आल्यानंतर 3 महिन्याच्या आत त्याला कळवावे लागतात. म्हणजे त्या निर्णय घ्यावे लागतात, कळवावे नाही लागत, निर्णय घ्यावे लागते. समजा त्याबाबत जर 3 महिन्याच्या आत म्हणजे 90 दिवसाच्या आत किंवा 90 दिवसापर्यंत तो जर निर्णय घेतला तर तो निर्णय घेतल्यानंतर 15 दिवसाच्या आत त्या व्यक्तीला कळवावे लागतात. हे थोडीशी लाईन कन्फ्युजिंग आहे परंतु समजून जाते. 3 महिन्याच्या आत त्याला म्हणजे त्या कमिटीला निर्णय घ्यावे लागतात आणि तो निर्णय घेतल्यानंतर 15 दिवसाच्या आत त्या व्यक्तीला कळवावे लागतात. ठीक आहे, लक्षात आला. नेक्स्ट पॉईंट पाहूया, कार्यालयीन कर्मचाऱ्याची नियुक्ती. त्याची सुद्धा मी आधीच व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर आहे भाग भांडवलात
वाढ करणे, म्हणजे शेअर्स जे राहतात त्यामध्ये वाढ करणे, म्हणजे जेवढे जास्त मेंबर्स असतात तेवढे जास्त शेअर्स काढले जातात. समजा जर 100 रुपयाचे भाग भांडवल असेल, म्हणजे त्यामध्ये एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट असेल त्यावेळेला संस्थेमध्ये, तर त्याचे काही भाग पाडले जातात. 1-1 रुपयाचे शेअर्स 100 पटीने वाटले जातात आणि हे 100 शेअर्स आहे ते बाकीच्या लोकांना वाटले जातात आणि जे जे लोकांना वाटले जातात ते त्याच संस्थेचे एक प्रकारचे मेंबर्स होतात. काही काही भांडवल असतात. समजा आता तुमचं कॉमर्स आहे तर तुम्हाला माहीतच असेल की आता समजा 1 लाखाचे भांडवल असेल. 1 लाखाचे भांडवल काही प्रकारे शेअर्सनुसार असे डिवाईड केलेले असतात. 10 रुपये शेअर्सनुसार अशा काही प्रकारचे 1000 असे लोकांना ते वाटले जातात आणि जे 1000 लोकांना वाटले जातात ते त्या सभेचे काय असतात, त्या संस्थेचे काय असतात, मेंबर्स असतात आणि तेच मेंबर्स काय म्हटलं त्या संस्थेचे एक प्रकारचे काय असतात, मालकसुद्धा असतात. तर त्यामध्ये वाढ केले जातात, म्हणजे जसे जसे मेंबर्स जमा होतात तसे तसा पैसा त्यावाल्या संस्थेमध्ये जमा होतो. त्यानंतर पाहूया की निधीमध्ये वाढ. निधीमध्ये वाढ म्हणजे भागवाढ, जे शेअर्स आहे त्यामध्ये वाढ झाल्यानंतर निधीमध्ये सुद्धा वाढ. सहकारी संस्थेत अकार्यक्षम करण्यासाठी म्हणजे कार्यक्षम करण्यासाठी संस्थेच्या निधीमध्ये वाढ करण्याचे जे कार्य आहे ते व्यवस्थापन समितीकडे असते आणि ते बरोबर प्लॅनिंग करत असतात. कशा प्रकारे ठेवी स्वीकारणे, कर्ज घेणे, देणगी स्वीकारणे, म्हणजे आता कर्जानुसार सुद्धा त्यांनी निधीत वाढ होते. ठेवीनुसार सुद्धा, म्हणजे कोणत्या व्यक्तीची ठेवी असेल, म्हणजे समजा FD वगैरे असेल त्यानुसार सुद्धा पैसे निधीमध्ये वाढ होते. देणगी दिल्यानंतरही वाढ होते. समजा एखादा व्यक्ती असेल त्याचे आपले नाव त्यावेळेला संस्थेशी जोडायची असेल तर तो निधी त्यांना प्रोव्हाइड करतो. त्या निधी प्रोव्हाइड केल्यानंतर त्या संस्थेमध्ये ते एखादं नाव दिले जाते तर त्या नावानुसार त्या निधीमध्ये वाढ होते. त्याच्यानंतर पाहू नेक्स्ट आहे सेवकांच्या तक्रारीचे निवारण करणे. म्हणजे सहकारी संस्थेचे ज्या कर्मचारी असतात त्यांच्या काही तक्रारी असतात, ते तक्रारी आणि मागण्या असतात, त्या तक्रारीचे एक प्रकारचे जे निवारण आहे ते करण्याचे काम कोणाचे असतात, व्यवस्थापन समितीचे असतात. त्यांना आरोग्यविषयक सोयीचा अभाव किंवा कार्यालयीन सुविधाचा अभाव असेल, जे समस्या आहे म्हणजे त्यांचा पगारवाढ असते, बोनस असेल, सुट्ट्या असेल, रजा असेल, या सर्व जे समस्या आहेत त्यांचे निवारण करण्यासाठी व्यवस्थापन मंडळ असतात. तुम्हाला माहीत असेल काही काही जे संस्था असतात किंवा काही काही जे फॅक्टरी असतात त्यामधले काही त्यांच्या मागण्या पूर्ण होत नसते तर ते काय करत असतात, संप घोषित करत असतात. त्यांचा हाच एक प्रश्न असतात किंवा पगारवाढ नसन झाले किंवा बोनस नसन मिळेल, सुट्ट्या नसन मिळाल्या, रजा नसन मिळाल्या, तर अशा प्रकारच्या बऱ्याचशा समस्या असतात. त्या समस्यांचे निवारण करण्यासाठीच ते व्यवस्थापन मंडळ असतात. आता पाहूया नेक्स्ट पॉईंट, सभासदांच्या तक्रारीचे निवारण करणं. म्हणजे सभासदाची काय तक्रार आहे, म्हणजे जे मेंबर्स आहे हे तर सेवक आहे, म्हणजे सेवक म्हणजे जे वर्क करतात त्यांचे पगार वाढ वगैरे असे आहे. आता मेंबर्स आहे, मेंबर्सच्या म्हणजे जे आता शेअर्स होल्डर असतात, काही वेगळे त्या कर्मचारी असतात त्यामध्ये कार्य करतात, तर अशा प्रकारच्या पण समस्या असतात. जसे हस्तांतरणात विलंब होणे, कर्ज वसुलीस विलंब होणे, कमी लाभांश असणे, अनावश्यक राजवटी असते. समजा जर एखादे मेंबर्स असेल, त्या मेंबराची समजा कोणत्या कर्ज वाटले असेल कोणत्या व्यक्तींना, तर त्या व्यक्तीपासून जर समजा कर्ज वसुलीस होण्यास जर प्रॉब्लेम होत असेल तर ते थेट काय करत असतात, ते जे बोर्ड मीटिंगवाले असतात व्यक्ती, ते त्या सभासदांना थेट म्हणजे त्यांच्याशी बोलणे करत असतात आणि त्या बोलणे केल्यानंतर जे काही त्यांच्या जे तक्रारी असतात त्यांचे निवारण करत असतात आणि त्यांना एक प्रकारचे गाईड करत असतात की तुम्ही या प्रॉब्लेम्समधून कशा प्रकारचे म्हणजे प्रॉब्लेम्स आहे त्यापासून कशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. सभासदांचे हित संरक्षण हे नेक्स्ट पॉईंट आहे. सहकारी संस्थेतील सभासद हे कमी उत्पन्न गटातील असतात. त्यांचीच बचत जी असतात ते सहकारी संस्थेमध्ये गुंतवायची असते. त्यामुळे सहकारी संस्थेकडून उत्तम सेवा, उत्पादन वस्तूची जी योग्य किंमत आणि योग्य लाभांश. योग्य किंमत म्हणजे समजा जर एखाद्या उत्पादित वस्तू असेल त्यांना योग्य किंमत घेणे आणि त्यापासून जे नफा असते ते भेटणेसुद्धा त्या गरजेचं असते. म्हणजे समजा जर एखादा त्या सहकारी संस्था असेल, त्या सहकारी संस्थेचा एखादा मेंबर असेल, त्यांचा व्यवसाय त्याच्याशी जर रिलेटेड असेल तर त्याला एक प्रकारची योग्य किंमत देणे आणि त्या किमतीपासून त्या वस्तूपासून त्याला किती नफा मिळाला आहे त्याचे हित संरक्षण करणे हे कोणाची जबाबदारी असते, व्यवस्थापन समिती म्हणजे बोर्ड ऑफ कमिटीची.
त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट पाहूया. निवडणुकीचे आयोजन, संस्थेच्या सर्व निवडणुका घेणे तसेच मुदत संपण्यापूर्वी, म्हणजे समजा जर एखाद्या सदस्याची मुदत जर संपली असेल तर लगेच दुसऱ्या सदस्याची निवडणूक घेणे. याबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण तसेच निबंधकास कळवण्याची जबाबदारी सुद्धा त्या संचालक मंडळाची असते. पुन्हा एक वेळा सांगतो की निवडणुकीचे जेव्हा आयोजन घेतले जाते तर ते आयोजन यासाठी घेतले जाते की समजा जर एखाद्या सदस्याची जर मुदत पूर्ण झाली असेल आणि त्याची निवडणूक घेण्याची घेण्याबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण तसेच निबंधकास कळवण्याची जबाबदारी हे संचालक मंडळाची असते. शेवटचा पॉईंट पाहूया. सर्वसाधारण सभेचे आयोजन. आता ही सभा घेतली जाते वार्षिक, म्हणजे आर्थिक वर्ष संपल्यानंतर म्हणजे समजा ही संस्था आहे, या संस्थेमध्ये वार्षिक जी सभा आहे ते 31 मार्च रोजी घेण्यात आलेला आहे. 31 मार्च रोजी म्हणजे वर्षाचा एंडचा दिवस असतो आणि त्यानंतर 1 जो एप्रिल आहे त्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरू केले जाते. तर या दिवशी समजा आपण ॲझ्युम करूया की हे आर्थिक सभा म्हणजे यावेळेस एक सर्वसाधारण सभा आयोजित केली गेलेली आहे. या सभेमध्ये वार्षिक अहवाल घेतला जातो, कार्यक्रम पत्रिका पाठवली जाते, सभेची एक वार्षिक अहवाल, हिशेब तपासणी, हे सर्व अहवाल यासाठी घेतले जाते. का बरं यासाठी घेतले जाते? कारण समजा जर ही सभेमध्ये समजा कोणते मेंबर्स इथून त्यांची मुदत संपली असेल आणि ते मेंबर्स जर त्या संस्था सोडून गेली असेल आणि काही जे नवीन मेंबर्स असतात ते या संस्थेचा भाग झालेले असतात आणि या नवीन मेंबर्सला या संस्थेबाबत काही माहिती व्हावी म्हणून ही सर्वसाधारण सभा घेतली जाते. म्हणून या सभेमध्ये कार्यक्रम पत्रिका पाठवले जातात, या सभेचे जे वार्षिक अहवाल घेतले जातात आणि त्या संपूर्ण काय आहे त्या संस्थेबाबत महत्त्वाची सूचना त्या नवीन मेंबर्सना माहिती व्हावी त्यासाठी घेतली जातात. व्यवस्थापन समितीचे अधिकार. आता व्यवस्थापन समितीचे अधिकार काय काय असते तर ते आपल्याला आता त्याचं डिस्कस करायचं आहे. आता यामध्ये जवळपास 5 पॉईंट देण्यात आलेले आहे. सभासदबाबतचे अधिकार, सेवक वर्गाची नियुक्ती. आतापर्यंत आपण काय बघितले होते की या सभासदांचे जे काही कार्य होते म्हणजे फक्त बोर्ड मीटिंगमध्ये जे व्यक्ती असतात त्यांचे जे कार्य असतात ते आपण बघितले. आता त्याचे अधिकार पाहूया, त्यांच्यामध्ये कोणते कोणते अधिकार आहे. आता एक तुम्हाला एक्झाम्पल देतो. समजा जर आपण महाराष्ट्र राज्याचा विचार केला, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहे उद्धव ठाकरे. आता उद्धव ठाकरे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहे तर हे एकटे सर्व प्रशासनांना म्हणजे प्रशासनाला हे करतात का, म्हणजे त्यांचा पूर्ण अंडरमध्ये त्यांच्या जबाबदारी असतात का, तर त्यांनी काय केलेली आहे जबाबदारी डिवाईड केलेली आहे. जसे आता मुख्यमंत्री पद असेल, मुख्यमंत्री आहे, त्याच्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पद घेतला, मग अर्थमंत्री वाटलेला आहे, गृहमंत्री वाटलेला आहे, कृषी मंत्री वाटलेला आहे, अर्थमंत्री वाटलेला आहे. अशा प्रकारचे जे जे मंत्री आहे ते मंत्री काय करतात, त्यांच्या अंडरमध्ये कोणते कोणते जे व्यवहार आहेत ते करतात प्रशासनामध्ये. समजा अर्थमंत्री काय करतात, महसुलाबाबत जेवढे पण त्याच्या अंडरमध्ये जे अधिकार क्षेत्रात येतात ते अधिकार घेतात. जसं समजा महसूल विभागातील काही कर्मचारी असेल तर ते कर्मचारी नियुक्त करण्याचे काम त्यांच्याकडे असतात आणि समजा कृषी मंत्री असेल तर कृषी विभागातील कर्मचारी असतात तर त्यांना नियुक्त करण्याचे काम कोण असतात त्यांच्याकडे असतात. एखादा समजा गृहमंत्री असेल, गृहमंत्र्याकडे संपूर्ण राज्याची जबाबदारी असते, म्हणजे मुख्यमंत्रीनंतर गृहमंत्र्यावर सर्वाधिक जी जबाबदारी असते, मग त्यानंतर उपमुख्यमंत्री पद. तर अशा प्रकारचे जे व्यक्ती असतात ना ते काय करत असतात, त्यांच्या अंडरमध्ये जे असतात त्यांच्यावर एक प्रकारचं काय करत असतात, लक्ष देतात. तर सेम तसंच असतात व्यवस्थापन समिती. समजा आपण ॲझम करूया हे संपूर्ण मंत्रीपद जेवढे मंत्री आहेत तेवढे आणि त्या मंत्र्यांची काय जबाबदारी असतात. आता ते जबाबदारी असतात, आता समजा एखादा पंचायत समिती असेल, एखादी जिल्हा परिषद असेल तर यामध्ये काम करणारे जे कर्मचारी वर्ग आहे त्यांच्यावर नियंत्रण कोण करते, राज्य शासन करते. तर सेम तसं असते, हे सभासद असतात म्हणजे मेंबर्स असतात कुठचे, त्या संस्थेचे. तर त्या संस्थेमध्ये असणारे जे मेंबर्स असतात त्या मेंबर्सवर जे लक्ष कोण ठेवते, व्यवस्थापन समिती करते. तर त्या सभासदांचे अधिकार म्हणजे यांच्याबाबतचे जे अधिकार आहेत ते आपण आता डिस्कस करणार आहोत. व्यवस्थापन समितीस अधिमंडळाच्या वार्षिक व अधिमंडळाचे जे विशेष सर्वसाधारण सभा बोलवणे, आपण आधी डिस्कस केलेल्या 10व्या पॉईंटमध्ये सभा बोलवणे, भाग भांडवल हस्तांतरण करणे, नवीन जे मेंबर्स आहेत त्यांची मंजुरी करणे, सभासदाकडून जे भाग भांडवल आहे शेअर्स आहेत ते जमा करणे, सभासदांचा राजीनामा मंजूर करणे. समजा जर एखाद्या मेंबर्स असेल त्याने जर राजीनामा देण्याचा विचार केला आणि राजीनामा दिला तर त्या राजीनाम्याची जे
फायनल जे साईन होते तर ते कोणाचे होते, व्यवस्थापन समितीचे होते. त्यानंतरचा पॉईंट पाहूया, सेवक वर्गाची नियुक्ती. सेवक वर्गाची नियुक्ती म्हणजे व्यवस्थापन समिती काय करते, आवश्यक सेवक वर्गाची निवड करणे, नेमणूक करणे, कामापासून काढून टाकणे. समजा जर एखादा व्यक्ती जर त्या पोस्टसाठी जर तो योग्य नसेल तर त्याला कामावरून काढून टाकते, त्यांचे वेतन निश्चित करते, बढती करते, प्रशिक्षण करते, त्यांची कामे वाटून देते. तर अशा प्रकारचे सर्व जे कार्य आहे म्हणजे सेवक वर्गाची जी नियुक्ती आहे ते कोण करते, व्यवस्थापन कमिटी करते. त्यानंतर निधी उभारणे हे आपल्याला लक्षातच राहते पॉईंट, तेवढं काही म्हणजे हे नाही आहे. सभासदांचे अधिकार करण्यासाठी म्हणजे सभासदाबाबतचे अधिकार, सेवकांच्या वर्गांची नियुक्ती, निधींची उभारणी करणे, मालमत्तेची खरेदी करणे. समजा जर आता एखादी संस्था असेल, संस्था बऱ्यापैकी म्हणजे वर्क करत असेल, 3-4 वर्ष झाले असेल, बराचसा पैसा त्यांच्याकडे आला असेल, तर ती सहकारी संस्था काय करते, एक्स्ट्रा जे जमीन आहे, इमारत आहे, फर्निचर आहे, अशा प्रकारची मालमत्तेची खरेदी करते. म्हणजे ते काय करत असतं, आपला जो बिझनेस आहे तो एक्सपांड करतो म्हणजे वाढवतो. तर म्हणजे हे अशा प्रकारचे जे निर्णय आहेत ते सुद्धा व्यवस्थापन समितीकडे असते. त्यानंतर आहे इतर अधिकार. आता हे सर्व जे अधिकारानंतरचे जे काही उर्वरित अधिकार आहेत ते सुद्धा त्यांच्या अंडरमध्ये येतात. जसे सहकारी संस्थेचे म्हणजे एक प्रकारची ते नोंदणी पुस्तक तयार करणे, एक प्रकारची समजा कोणती संस्था असेल तर त्याच्याबाबतची एक पुस्तके असते, ते पुस्तक वाटणी करणे. म्हणजे समजा जर कोणता व्यक्ती जर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये वास्तव करत असेल, दुसऱ्या राज्यामध्ये वास्तव करत असेल तर ते नोंदणी पुस्तक त्याची इथून त्यावाल्या प्लेसवर जाते आणि म्हणजे त्याला संपूर्ण माहिती त्या पुस्तकावरून मिळते. म्हणजे तो मेंबर जर कुठे बी असेल तर त्याला त्या संस्थेबाबत संपूर्ण माहिती त्या पुस्तकावरून माहिती पडते. आणि हिशोब पुस्तकं पाहण्याचा काम ते व्यवस्थापन समिती करते. हिशोब पुस्तक पाठवते, मासिके, त्रैमासिके, मासिके काढली जाते, वार्षिकी काढली जाते. म्हणजे समजा जर आता ही संस्था आहे, ABC संस्था आहे आणि ABC संस्थेने या वर्षाचा तो अहवाल आहे, तो संपूर्ण अहवाल त्या पुस्तकामध्ये काढला जातो. मग जेणेकरून समजा जर एखादा मेंबर कुठे बी असेल तर त्याला त्याबाबतचे म्हणजे त्या संस्थेबाबतचा संपूर्ण अहवाल त्याला त्या पुस्तकावरून माहीत पडते. तर ठीक आहे, अधिकार झालेले आहे. आता त्यानंतर पाहूया आपण व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या. व्यवस्थापन समितीच्या जवळपास 12 जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहे. हे 12 जबाबदाऱ्या आपण एक ट्रिक्सनुसार लक्षात ठेवूया आणि प्रत्येक जे पॉईंट्स आहे ते म्हणजे एकामेकाशी रिलेट करण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून तुमच्या लक्षात राहतील. एक्झाममध्ये जर समजा व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्यावर जर प्रश्न विचारला तर तुमच्या लक्षात राहतील. तर ठीक आहे, आता सध्या याची जे काही आहे तर ट्रिक्सची सुरुवात करूया. व्यवस्थापन समिती, आता समजा आपण एक प्रश्न घेऊया, म्हणजे एक तुम्ही ॲझम्पशन म्हणून एक लक्षात ठेवा की आर्थिक वर्ष संपलेलं आहे. आर्थिक वर्ष संपलेलं आहे म्हणजे 31 मार्च झालेला आहे आणि 1 एप्रिल आलेला आहे. तर 1 एप्रिल नंतर 6 महिन्याच्या आत विहित केलेले जे विवरणपत्र आहे त्याला बंधकास सादर करणे. तसेच संस्थेचा जो वैधानिक लेखापरीक्षण आहे त्याचा अहवाल, दुरुस्ती विषयक अहवाल आहे, या सर्वाची जे काही मांडणी आहे ते निबंधकास पाठवणे. आणि हे आर्थिक व्यवहार म्हणजे हे जे आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत जी सभा घेतली होती ती सभा घेतली होती 30 सप्टेंबर पूर्वी. आणि या 30 सप्टेंबर पूर्वी जे काही निर्णय घेतले होते ते विचारपूर्वक आणि पुरेशी चर्चा करून घेतली होती. विचारपूर्वक आणि पुरेशी चर्चा करून यासाठी घेतली होती की त्यानंतर जो काही सदस्य होता तो दखल झाला होता आणि दखल झाल्यानंतर च्या दिनांकापासून 15 दिवसाच्या आत सहकारी संस्था कायदा अंतर्गत त्याला जे काही नियम होते त्या नियमानुसार त्याला एक प्रकारचे बंधपत्र देण्यात आले होते. म्हणजे त्या व्यक्तीवर जे बंधपत्र देण्यात आले होते त्यामध्ये एक कॉन्ट्रॅक्ट होता आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये अशा प्रकारचे लिहिले होते की व्यवस्थापन समिती सदस्यांनी निस्वार्थी आणि प्रामाणिकपणे कार्य करणे. अधिमंडळाची जे वार्षिक सभा आहे ती 30 सप्टेंबर पूर्वी आयोजित झाली. म्हणजे आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत निबंधकास काही जे निर्णय होते ते पाठवले. आणखी एक व्यक्ती तो दाखल करण्यात आला आणि दखल झालेल्या दिनांकापासून 15 दिवसाच्या आत त्याला सहकारी संस्था कायद्याअंतर्गत एक बंधपत्र म्हणजे कॉन्ट्रॅक्ट लिहिण्यात आले आणि त्या कॉन्ट्रॅक्ट लिहिल्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये निस्वार्थी आणि प्रामाणिकपणे कार्य केले पाहिजे असे लिहिले होते. आणि हा निर्णय कसा करण्यात आला होता, विचारपूर्वक आणि पुरेशी चर्चा करून. म्हणजे बोर्ड मीटिंगमध्ये जे लोक होते त्या लोकांकडून चर्चा करण्यात आले होते. आणि याच बोर्ड मीटिंगमध्ये काय झाले होते, आणखी जे सहकारी संस्थेचे नावे एक काही मालमत्ता होती ती सुद्धा खरेदी करण्यात आली होती. म्हणजे अशा प्रकारचे निर्णय यामध्ये घेण्यात आले. आता हा जो सदस्य आहे हा सदस्य या संस्थेचा भाग झाला आणि त्याने घेतला.
तर या संस्थेचा भाग झाल्यानंतर त्याने सहकारी संस्थेची जी मालमत्ता आहे, जसे इमारत, वाहन, फर्निचर इत्यादीचा वापर खाजगी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी करू नये. म्हणजे ही संस्थेची मालमत्ता आहे आणि संस्थेच्या कार्यासाठी करावे, स्वतःच्या म्हणजे सेल्फसाठी वापर करू नये. आता ही सर्व प्रोसेस पाहिली आपण. आता ही प्रोसेस झाली आहे, समजा त्या व्यक्तीची नियुक्ती झाली आहे, परंतु ते आज नाही उद्या त्याची काय होतील, म्हणजे तिचा जो कार्यकाल आहे तोच त्याची मुदत संपून जातील. म्हणून 9व्या पॉईंटमध्ये असं देण्यात आलं आहे की राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत ते म्हणजे त्याचा कार्यकाल 6 महिन्यानंतर जर संपणार असेल तर त्याला 6 महिने आधीच ते राज्य जे सहकारी निवडणूक प्राधिकरण आहे त्याला कळवावे लागेल. त्याच्यानंतर म्हणजे समजा जर आता याची हे कसं हे त्याची काय झाली होती, म्हणजे मुदत संपणार आहे, परंतु समजा जर त्याची मुदत संपलेली आहे, समजा तो आता त्याचं जे काय आहे जागा रिक्त झालेली आहे, तर ते रिक्त झाल्यानंतर लगेचच त्याला 15 दिवसाच्या आत काय करावे लागेल, त्या व्यवस्थापन समितीला राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला कळवावे लागेल. पुन्हा एक वेळा सांगतो की म्हणजे समजा जर एखाद्या सभासदाची म्हणजे एक संचालक मंडळाची मुदत आहे ते 6 महिन्यानंतर संपणार आहे, तर त्याला 6 महिन्या आधी कळवावे लागेल. म्हणजे आता समजा जर त्याची जर मुदत जानेवारीमध्ये म्हणजे जूनमध्ये संपणार आहे आणि जूनमध्ये संपणार आहे, तर त्याला जानेवारीमध्ये असे कळवावे लागेल का आमचे जे संचालक मंडळ आहे त्याची जे मुदत आहे ते फक्त जूनपर्यंत आहे. ठीक आहे. मग आता हे जूनपर्यंत आहे, मग जून आला आणि तेच काय झालेलं आहे, मुदत संपलेली आहे आणि ती जी संचालक मंडळाची जागा आहे ती रिक्त झालेली आहे. मग रिक्त झालेल्या जागेनंतर त्यांना 15 दिवसाच्या आत जे काय म्हणजे रिक्त झाली असेल तर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला त्याबाबत जे काय आहे माहिती द्यावी लागते. तर ठीक आहे मित्रांनो, मी जे तुम्हाला आता समजून सांगितले ते तुम्हाला बऱ्यापैकी समजलेलं आहे असं समजून घेऊया. व्हिडिओ आता खूप मोठा झालेला आहे त्यामुळे स्किप करूया. बाकीची माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देणार आहे. तर आणि तो व्हिडिओ जो मी लवकरच टाकणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.